नमस्कार मित्रांनो, आज आपण बघणार आहेत की डिमोर्स वापरून आपण एक्झाम्पल कसं सॉल्व करू शकतो। तर डिमोर्सचा आपण फॉर्म्युला यूज करणार आहे आणि हे जी काही ट्रिग्नोमेट्रिकची प्रॉपर्टी आहे, कॉस थिटा आपल्याला ही व्हॅल्यू फाइंड करायची आहे, ओके, आणि साइन थिटा आपल्याला ही व्हॅल्यू यायला पाहिजे। तर आपल्याकडे कॉस हा रियल पार्ट म्हणून आपण कॉम्प्लेक्स नंबरमध्ये पाहतो आणि साइन हा इमॅजिनरी पार्ट असतो। तर आपण ह्याचं सोल्युशन स्टार्ट करू। तर वी नो डिमोर्स फॉर्म्युला, वी नो डिमोर्स फॉर्म्युला काय सांगतो आपल्याला, आणि ह्याचा पॉवर किती आहे आपल्याला 3 मध्ये पाहिजे। तर मग ह्याचा पॉवर सुद्धा आपल्याला काय ठेवावा लागेल, 3 ठेवावा लागेल। म्हणजे आहे कॉस थिटा प्लस आय साइन थिटा, आणि ह्याचा जो पॉवर असणार आहे यांच्या जागी 3 येईल, ओके। आणि जर पॉवर 3 असेल तर हा काय करायचा आहे, अँगल सोबत आपल्याला मल्टिप्लाय करायचा। म्हणजे हा येईल आपला कॉस 3 थिटा प्लस आय साइन 3 थिटा, ओके। आपल्याला हे कंपेअर करायचं आहे। मग आपल्याकडं सपोज करा की कॉस थिटा हा आपला ए आहे आणि हा आय साइन थिटा हा बी आहे। तर आपला फॉर्म्युला हा होईल का, ए प्लस बी रेस टू 3, म्हणजे ए प्लस बी रेस टू 3 चा आपल्याला फॉर्म्युला यूज करावा लागेल। फॉर्म्युला आपल्याकडे काय, ए क्यूब प्लस 3a स्क्वेअर बी प्लस 3ab स्क्वेअर प्लस बी क्यूब, ओके। तर आपला हा फॉर्म्युला वापरणार आहे, ए प्लस बी क्यूबचा फॉर्म्युला वापरायचा आहे आणि कम्पेअर करायचा आपल्याला कॉस थिटा प्लस आय साइन थिटा। म्हणजे रिअल पार्ट आपल्याला वेगळा करायचा आहे आणि इमॅजिनरी पार्ट जो असेल त्या इमॅजिनरी पार्टच्या व्हॅल्यू सगळ्या साइनच्या असणार आहे। मग ए म्हणजे कॉस थिटा आणि बी म्हणजे आय साइन थिटा। तर फॉर्म्युला आपण अप्लाय करू, ए क्यूब म्हणजे हा येईल कॉस क्यूब थिटा प्लस 3a स्क्वेअर म्हणजे हा येईल कॉस स्क्वेअर थिटा इंटू बी म्हणजे हा येईल आय साइन थिटा। बी ची व्हॅल्यू काय आपली आय साइन थिटा, ओके, प्लस 3a म्हणजे कॉस थिटा, बी स्क्वेअर म्हणजे हा येईल आय साइन थिटा आणि त्याचा स्क्वेअर, ओके। देन प्लस बी क्यूब म्हणजे आय साइन थिटा क्यूब, आणि राईट साइडला राहणार हा आपला कॉस 3 थिटा प्लस आय साइन 3 थिटा, ओके। मग हा येईल कॉस क्यूब थिटाचा कॉस क्यूब थिटा प्लस हा आय मी तर स्टार्टिंगलाच घेतो, म्हणजे आपल्याला आयडेंटिफाय हा येईल 3 कॉस स्क्वेअर थिटा इंटू साइन थिटा, ओके। आय स्क्वेअरची व्हॅल्यू काय -1, तर आपण इथं हा मायनस अप्लाय करू, -3 इंटू कॉस थिटा इंटू साइन स्क्वेअर थिटा आय स्क्वेअरची व्हॅल्यू काय घेतली आपण, मायनस घेतली। सिमिलरली आय क्यूबची व्हॅल्यू, आय स्क्वेअरची व्हॅल्यू आपली -1, आयची व्हॅल्यू आपली √-1, आय क्यूबची व्हॅल्यू आय स्क्वेअर इंटू आय, आणि आय स्क्वेअरची व्हॅल्यू -1 इंटू आय म्हणजे आयची व्हॅल्यू काय झाली -आय, म्हणजे हा मायनस आय साइन क्यूब थिटा, आणि हा येईल आपला कॉस 3 थिटा प्लस आय साइन 3 थिटा। मग आता आपल्याला काय करायचं आहे, रिअल पार्ट, हा रिअल पार्ट आहे, ओके, हा रिअल पार्ट आहे, हे वेगळे करू आपण। म्हणजेच कॉस थिटा इज इक्वल टू काय येईल, कॉस 3 थिटा इज इक्वल टू कॉस क्यूब थिटा मायनस 3 कॉस थिटा इंटू साइन स्क्वेअर थिटा। हेच आपल्याला प्रूफ करायचं आहे। आणि साइन 3 थिटा
साइन 3 थिटा. आता बघा इथलचा आय आपण घेत नाही, म्हणजे साइन 3 थिटा फक्त काय करायचं आहे, विदाऊट आय आपल्याला घ्यायचं आहे. किंवा ठीक आहे आय जर घेत असेल तर इथं सुद्धा आय घ्या, इथं सुद्धा आय घ्या, आय कॉमन मध्ये. तर काय येईल, प्लस व्हॅल्यू आपण पहिले घेऊ, म्हणजे हा येईल कॉस स्क्वेअर थिटा, पॉझिटिव्ह व्हॅल्यू आहे कॉस स्क्वेअर थिटा इंटू साइन थिटा मायनस साइन क्यूब थिटा. आणि दोन्ही साईडकडनं आय हा कट करू, म्हणजे साइन 3 थिटा इज इक्वल टू कॉस स्क्वेअर थिटा इंटू साइन थिटा मायनस साइन क्यूब थिटा. तर ह्या व्हॅल्यू तुम्ही लक्षात घ्या. आणि हे पहा कॉस 3 थिटाची व्हॅल्यू काय, कॉस 3 थिटाची व्हॅल्यू कॉस क्यूब थिटा मायनस 3 कॉस थिटा इंटू साइन स्क्वेअर थिटा. आणि हा काय 3 कॉस स्क्वेअर थिटा इंटू साइन थिटा मायनस साइन क्यूब थिटा. सेम आपण खाली हे प्रूफ केलेलं आहे. ठीक आहे, हेन्स प्रूफ. आता नेक्स्ट सेम असंच आपल्याला जे प्रिन्सिपल आर्ग्युमेंट आपण काल जे काढलेत, जे थिटाच्या व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायचे आपण आर्ग्युमेंट काढायचा, तसेच एक्झाम्पल येतील. आणि डिमोड्स थेरम सुद्धा असंच तुम्हाला विचारतील. पॉवर्स वेगवेगळे राहू शकतात, तर आपल्याला त्या पॉवर्सचा फॉर्म्युला यूज करून आपल्याला व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायच्या. ठीक आहे, तर नेक्स्ट पॉईंट आहे आपला रूट्स ऑफ कॉम्प्लेक्स नंबर, हे आपण बघणार आहोत. नेक्स्ट पॉइंट है रूट्स ऑफ कॉम्प्लेक्स नंबर. तर रूट्स ऑफ कॉम्प्लेक्स नंबर मध्ये आपल्याला काय करायचे, त्याचे रूट्स आपल्याला फाइंड करायला लावतील. nth रूट असेल किंवा क्यूबिक रूट असेल, XYZ जे पण रूट्स असतील ते आपल्याला फाइंड करायचे. मग आता आपण कन्सिडर करू, कन्सिडर अ पॉइंट z इज इक्वल टू r इंटू e रेस टू I थिटा. हा काय आपला पोलर फॉर्म मध्ये. ओके, लाइंग ऑन अ सर्कल, हा काय आपण सर्कल मध्ये आहे असं आपण गृहीत धरू. झेड हा पॉइंट आहे आणि हा काय लाइन ऑन अ सर्कल, सर्कल मध्ये आहे. ओके, ॲट ओरिजिन विथ रेडियस r, म्हणजे हा एक आपला सर्कल आहे. ओके, सर्कल मध्ये झेड हा पॉइंट दिलेला आहे आणि ही काय त्याची रेडियस आहे. ठीक आहे, मग हा रेडियस जो आहे, सपोज हा क्वाड्रंट आता आपण असा करू, हा x ॲक्सिस स्टार्टिंग विथ 0, y ॲक्सिस हा इथे π/2 90, हा येईल पाय म्हणजे 180, हा येईल 3π/2 म्हणजे 270, पुन्हा 2π. ओके, मग आता जर आपण हा सपोज अँगल असेल, हा असेल आपला पॉइंट z इज इक्वल टू r इंटू e रेस टू I थिटा. ओके, हा आपला अँगल आहे थिटा. जेव्हा आपण हा काउंटर क्लॉकवाईज आपण इन्क्रीज करत जाऊ, काउंटर क्लॉकवाईज आपण हा ह्याची जेव्हा हा अँगल मूव्ह होईल तेव्हा तो काय होईल, π/2 पर्यंत येईल, पुन्हा π पर्यंत येईल, 3π/2 येईल आणि पुन्हा 2π पर्यंत आला. 2π पर्यंत आला म्हणजे काय आला, ओरिजिनल पोझिशनवर आला. म्हणजे ज्या वेळेस आपण थिटा हा इन्क्रीज करतो अप टू 2π पर्यंत, म्हणजे तो काय होतो त्याच्या ओरिजिनल पॉइंटवरच येतोय. ठीक आहे, ओरिजिनल पॉइंटवर येतोय. मग तसंच जर आपण पुन्हा जर रिव्हर्स आलो, क्लॉकवाईज जर आलो, म्हणजे जर आपण थिटा जर डिक्रीज केला अप टू 2π पर्यंत जर केला, पुन्हा आपल्याला काय भेटेल, ओरिजिनल पॉइंटच भेटेल. ठीक आहे, म्हणजे जसं जसं आपण अँगल वाढवू आणि अँगल कमी करू, त्याच्यामध्ये काय होईल,
जेव्हा तो 2 पाय पर्यंत येईल त्यावेळेस आपल्याला पुन्हा ओरिजिनल त्याची पोझिशन भेटेल. पुन्हा जर 2 पाय पासून जर पुन्हा आला 4 पायला सुद्धा आपल्याला काय होईल, 4 पाय अगेन वी आर गेटिंग सेम पोझिशन. ठीक आहे, म्हणजे अशा प्रकारे आपल्याला सेम व्हॅल्यू भेटणार आहे. मग आता आपण कन्सिडर करू कन्सिडर 2 कॉम्प्लेक्स नंबर. कन्सिडर 2 कॉम्प्लेक्स नंबर. आता आपल्याला फोकस करायचं त्याच्या रूट्सवर. कन्सिडर 2 कॉम्प्लेक्स नंबर having z1 is equal to r1 into e raised to I theta 1 and z2 is equal to r2 e raised to I theta 2. हे आपल्याला 2 कॉम्प्लेक्स नंबर दिलेले आहेत. ओके, मग ह्याला आपण इक्वल केव्हा म्हणणार, r इक्वल if and only if. डबल एफ म्हणजेच काय, इफ अँड ओनली इफ r1 इज इक्वल टू r2, त्याचे रेडियस सेम असले पाहिजे अँड त्याचे अँगल सुद्धा सेम असला पाहिजे. θ1 इज इक्वल टू θ2 प्लस हा काय असणार आहे, त्याचा अँगल असणार आहे 2k पाय. आता काही ह्याच्यामध्ये 2k पाय देतील किंवा 2n पाय देतील, वेगवेगळे व्हेरिएबल यूज करतील. वेअर k is an integer. k हे काय असणार आहे, इंटिजर असणार आहे आणि ह्या व्हॅल्यू आपल्याला चूज करता येणार आहे. मग आता आपल्याला काय करायचं आहे की रूट्स फाइंड करायचे आहेत. आणि रूट्स कसे फाइंड करणार आपण, आपल्याला एक्सप्रेशन माहिती आहे, z⁻n जर असेल, z⁻n जर घेतला तर हा आपल्याला काय भेटेल, r⁻n e⁻I n θ. वी आर गेटिंग धिस व्हॅल्यू. आणि मग ही व्हॅल्यू आपल्याला काय करायची आहे, कम्पेअर करायची आहे झेड सोबत. तर मग ही झेड सोबत कम्पेअर करताना आपण कसं कम्पेअर करणार, z⁻n इज इक्वल टू z0 ही कम्पेअर करायची आपल्याला. जेव्हा आपण एखाद्या कॉम्प्लेक्स नंबरचा जेव्हा आपण रूट्स फाइंड करणार त्यावेळेस आपल्याला हा फॉर्म्युला यूज करायचा आहे. तर मग हा फॉर्म्युलानुसार काय येईल बघा, z⁻n इज इक्वल टू z0 म्हणजे हा येईल r⁻n ओके इंटू e⁻I n θ इज इक्वल टू z0 मीन्स r0 e⁻I θ 0. मग हे जे काही 2 कॉम्प्लेक्स नंबर आहे हे केव्हा इक्वल होतील, जेव्हा ह्याचे रेडियस आणि अँगल जे काय असतील हा अँगल काय होईल, सेम होईल. ओके, तेव्हाच आपल्याला काय भेटेल, हे 2 कॉम्प्लेक्स नंबर इक्वल आहे असं आपण म्हणू शकतो. ओके, तर ह्याला आपण असं देऊ फ्रॉम इक्वेशन 1. हा इक्वेशन 1 लिहू आणि ह्याला लिहू फ्रॉम इक्वेशन 1. When 2 complex numbers are equal, they must be equal in radius as well as in angle. मग where k is an integer 0 plus 1 minus 1 plus 2 minus 2 and so on. Okay, मग r ची व्हॅल्यू, सो व्हॅल्यू ऑफ r काय भेटेल आपल्याला, r0 raised to 1/n. ह्याचा जर आपल्याला हा n पॉवर काढायचा असेल तर काय करावं लागेल, बोथ साईडनं आपल्याला 1/n ने मल्टिप्लाय करावं लागेल. म्हणजे r⁻n r0 जर असेल आणि ह्याला जर मी मल्टिप्लाय केलं 1/n आणि 1/n ओके, तर काय येईल, हा n कॅन्सल होईल म्हणजे हा येईल r आणि हा येईल r0 raised to 1/n आणि हा r0 raised to 1/n म्हणजेच काय, हा nth रूट आहे r0चा, हा काय nth रूट आहे r0चा.
आणि हा जो काही असणार आहे एन जो काही हा मल्टिप्लाइड केलेला आहे आपण, तर हा काय थिटा इज इक्वल टू थिटा 0 प्लस 2k पाय अपॉन एन. तर हा थिटा 0 बाय एन आणि हा 2k पाय बाय एन, वेअर k इज इंटीजर फ्रॉम 0 प्लस माइनस 1 प्लस माइनस 2 एंड सो ऑन. ठीक है. Therefore complex number therefore complex number will get z. complex number आपल्याला काय भेटेल, r ची व्हॅल्यू nth रूट ऑफ r0. ओके. आणि हा जो काही एक्सपोनेन्शियल असणार आहे, हा जो काही एक्सपोनेन्शियल असणार आहे, आता हा n काढून टाकला आपण, n जर काढला, हा n जर काढला तर काय होईल, फक्त झेडच राहील. म्हणून हा इथं परत झेड ॲज इट इज आपण लिहिलेला आहे. आणि हा एक्सपोनेन्शियल, इन्स्टेड ऑफ ई वी राईट exp एक्सपोनेन्शियल इन ब्रॅकेट आय ॲज इट इज. व्हॅल्यू ऑफ थिटा 0, व्हॅल्यू ऑफ थिटा 0 आपण म्हणजेच हा थिटा 0 कुठल्या फॉर्ममध्ये असला पाहिजे, ह्या फॉर्ममध्ये, थिटा ह्या फॉर्ममध्ये असला पाहिजे. म्हणजेच काय येईल, हा आपला थिटा 0 बाय एन प्लस 2k पाय बाय एन. ओके. थिटाची व्हॅल्यू आपली अशी यायला पाहिजे. म्हणजे वेअर k इज अगेन इंटिजर. म्हणजेच आपल्याला काय भेटेल, मग हा स्क्वेअर, हा आपल्याला रूट्स भेटेल आर द nth रूट ऑफ z0. हा फॉर्म्युला कशाचा आहे, आर द nth रूट ऑफ z0. ओके. आणि ह्याच्यामध्ये जर आपण लक्षात ठेवलं तर मॉड्युलस ऑफ झेड जी आपण रेडियस काढत असतो ती कशी येईल, nth रूट ऑफ r0. ओके. आणि हे जे काही थिटा 0 बाय एन आणि हा 2k पाय बाय एन हा जो काही आहे, हे काय ते अँगल इन्क्रीज होईल किंवा डिक्रीज होईल. तर मग हा स्टार्टिंग आर्ग्युमेंट आहे, हा आपला काय स्टार्टिंग आर्ग्युमेंट आहे. आणि हा जो काही आहे k जर सोडला 2 पाय बाय एन, हा काय इक्वली स्पेस होत राहील. थिटा 0 बाय एन हे तर काय झाला, अँगल झाला. पण जेव्हा आपण k ची व्हॅल्यू ऍड करू ह्याच्यामध्ये, तो 2 पाय बाय एन नी काय करेल, इक्वली स्पेस होत राहील. तर हा काय आहे आपला 2 पाय बाय एन, हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे, रेडियन आर इक्वली स्पेस. जे अँगल असेल तो काय करेल, इक्वली स्पेस करेल. ओके. मग आता ह्या डिस्टिंक्ट व्हॅल्यू केच्या जे आहे ते जर आपल्याला करायचे असेल तर आपण काय करू, ck हा व्हेरिएबल यूज करू. वी आर गोइंग टू यूज ck वेअर k is 1 2 3 up to n minus 1. okay, that k is nothing but 0 to n minus 1. आणि हे काय डिस्टिंक्ट रूट असतील, जे आपल्याला विचारतील की तुम्हाला किती रूट्स पाहिजे, तर त्या रूटसाठी आपल्याला ck यूज करावं लागेल. तर इन्स्टेड ऑफ झेड वी आर गोइंग टू यूज, म्हणजे आता ज्यावेळेस आपल्याला नंबर दिलेले असतील त्यावेळेस आपल्याला ck यूज करावं लागेल. आणि जेव्हा nth रूट विचारलेला असेल त्यावेळेस आपण काय करणार, झेडच यूज करणार. तर ck मीन्स तुम्हाला सांगितलं की क्युबिक रूट काढा, केच्या दोनच व्हॅल्यू तुम्हाला काढायच्या आहेत, त्यावेळेस आपण काय करणार, ck हा फॉर्म्युला यूज करणार. तर सेम फॉर्म्युला वी आर गोइंग टू यूज, ओनली इन्स्टेड ऑफ झेड वी आर युजिंग
ck, and all other formula remain as it is. I theta 0 by n plus 2k pi by n. Okay, so where k is from 0 to 0 1 comma n minus 1 up to n minus 1. ओके, मग आता बघा, तुम्हाला डायग्रामिकली डायग्राम काढून दाखवतो मी. फॉर एक्झाम्पल हा आपला सी के आहे, ही व्हॅल्यू आपली सी के आहे, आणि हा आपला एक ओरिजिन आहे. सपोज आता थोडीफार मिसमॅच होते. ओके, हा सी के -1, आणि ह्या दोघांचा जो काही अँगल असणार आहे हा ऑलवेज काय असणार आहे, 2 पाय बाय n. ह्या फॉर्ममध्ये तो इक्वली स्पेस करणार आहे, कारण की आपण हा तर आर्ग्युमेंट आहेच, पण हा इक्वली स्पेस करायसाठी हा आपण स्टँडर्ड फॉर्म्युला हा यूज केलेला आहे. तर हा आणि ही जी काय असणार ही तुमची रेडियस असणार आहे nth रूट ऑफ r0. ओके, ही जी काय असणार आहे nth रूट ऑफ r0 असणार आहे. ओके, तर हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे, आणि विथ द हेल्प ऑफ दिस आपण प्रिन्सिपल रूट काढणार आहोत. मग फॉर एक्झाम्पल आता आपण कन्सिडर करू की आपल्याला z0 दिलेला आहे, आणि ह्याचा आपल्याला काय करायचं आहे, nth रूट कॅल्क्युलेट करायचा आहे. e⁻i theta 0 plus 2k pi, where k is an integer, ओके, मग ह्याचा nth रूट काढायचा म्हणजे आपल्याला दोन्ही साईडनी nth रूट ने मल्टिप्लाय करावं लागेल, म्हणजे हा r0 रेस टू 1 बाय n. nth रूट सुद्धा लिहू शकतात, हा e⁻i, हा थीटा 0 बाय n, आणि हा 2k पाय बाय n. विथ द हेल्प ऑफ डी मोर्स फॉर्म्युला आपण हा काय अँगल मध्ये हा मल्टिप्लाय किंवा डिवाइड करू शकतो. ओके, तर हा झाला आपला nth रूट, किंवा जे काही रूट्स असेल तो रूट्स काढायसाठी हा झाला आपला फॉर्म्युला. विथ द हेल्प ऑफ दिस वी कॅन फाइंड द रूट. ओके, सो विल सी एक्झाम्पल ऑन दिस. तर आपल्याला लक्षात ठेवायचं आहे काय, 2 पाय बाय n नी हा काय होतो, इक्वली स्पेस होतो अँगल सर्कलमध्ये, आणि हा फॉर्म्युला आपला रूट फाइंड करायसाठी. तर मग आता आपण बघणार आहोत एक्झाम्पल की nth रूट ऑफ युनिटी आपल्याला फाइंड करायचं आहे. विल टेक द एक्झाम्पल, फाइंड nth रूट ऑफ युनिटी. फार महत्त्वाचा प्रश्न आहे हा, एक्झाम मध्ये बराच वेळा विचारलेला आहे. तर nth रूट ऑफ युनिटी म्हणजे काय, युनिटी म्हणजे 1, आणि त्याचा nth रूट म्हणजे हा 1 बाय nth हा आपल्याला फाइंड करायचा आहे. ओके, म्हणजेच z इज इक्वल टू 1 दिलेला आहे, आणि आपल्याला काय करायचं आहे, z रेस टू 1 बाय n फाइंड करायचं आहे. मग z ची व्हॅल्यू 1 केव्हा येईल, म्हणजे हा 1 आहे, म्हणजेच हा काय आहे, z हा 1 आहे, म्हणजेच हा काय, 1 प्लस 0i. म्हणजेच r ची व्हॅल्यू काय होईल आपली, r और मॉड्युलस ऑफ z, म्हणजे हा रूटमध्ये 1 स्क्वेअर प्लस 0 स्क्वेअर x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर, हा x प्लस आय वायच्या फॉर्ममध्ये, म्हणजे आहे 1. r ची व्हॅल्यू आली 1. आणि थिटा काय येईल, व्हॅल्यू ऑफ थिटा, तर व्हॅल्यू ऑफ थिटा काय येईल आपल्याला, e⁻i थिटा काय यायला पाहिजे, आता 1 दिलेलं आहे. ओके, z इज नथिंग बट r इंटू e⁻i थिटा. अँगल आपल्याला काढायचा आहे. मग ह्या अँगल थिटा 1 केव्हा येईल, जेव्हा e⁻i 0 हा असतो त्यावेळेस आपल्याला हा 1 मिळणार. ओके, आपल्याला 1 केव्हा काढायचा आहे बघा,
सरळ सरळ आहे. एक्स ॲक्सिस म्हणजे एक्स ॲक्सिस हा रिअल पार्ट आहे आणि वाय ॲक्सिस हा काय इमॅजिनरी पार्ट आहे. ओके, हा 1 आणि इकडं -1. हा 0 किंवा 2 पायला आपल्याला 1 भेटेल आणि हा पायसाठी -1 भेटेल. आपल्याला 1 दिलेलं आहे. म्हणजे विथ द हेल्प ऑफ फॉर्म्युला, ऑयलर्स फॉर्म्युला cos 0 प्लस आय sin 0 इज इक्वल टू 1. cos 0 ची व्हॅल्यू 1 आणि sin 0 ची व्हॅल्यू 0 म्हणजे हा भेटेल 1. ओके, ॲट द व्हॅल्यू ऑफ थिटा 0, थिटा जेव्हा 0 असेल त्यावेळेस आपल्याला व्हॅल्यू काय भेटेल 1 भेटेल. ठीक आहे, तर ही झाली आपली cos थिटाची व्हॅल्यू 1. ओके, म्हणजे आपल्याला काय भेटला z 1 दिलेला आहे आणि 1 ची व्हॅल्यू काय येईल इन द फॉर्म ऑफ r. r ची व्हॅल्यू 1 e रेस टू i. थिटा, थिटा काय 0, थिटा काय 0 प्लस 2k पाय, 2k पाय. ही झाली आपली कशाची व्हॅल्यू 1 ची. मग मी इथं लिहिणार दॅट इज 1 इज इक्वल टू 1 इंटू e रेस टू i 0 प्लस 2k पाय. आता आपल्याला nth रूट फाइंड करायचा आहे, म्हणजे मी दोन्ही साईडला काय करतो 1/n नी मल्टिप्लाय करतो. म्हणजे हा e रेस टू 0 0/n प्लस आहे 2k पाय बाय n. आणि 0/n म्हणल्यावरती ह्याला काही व्हॅल्यू राहणारच नाही, त्याच्यामुळे तो 0च होणार. म्हणजे आपल्याकडे येणार 1/1/n म्हणजेच हा काय होईल 1च होईल. म्हणजे राहिला काय आपल्याकडे e रेस टू i हा येईल 2k पाय बाय n. ओके, म्हणजेच आपल्याला ह्याची जी काय व्हॅल्यू आलेली आहे ही काय आता ह्या फॉर्ममध्ये लिहिणार आपण. एक्सपोनेन्शियल ऑफ i 2k पाय बाय n where k is any integer, where k is any integer. म्हणजे हा झाला आता आपला z रेस टू 1/n जे nth रूटचा हा फॉर्म्युला झाला. ओके, मग आता आपल्याला माहिती आहे k ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करू. k जर 0 ठेवला, 0 इंटू एनिथिंग 0, e रेस टू 0 1 येईल. 1 जर ठेवला, k ची व्हॅल्यू जर 1 ठेवली म्हणजे हा 2 पाय बाय n. n जसा जसा व्हॅरी होईल, n ची जर व्हॅल्यू समजा आपण 1 ठेवली, ओके, 1 ची जर व्हॅल्यू 1 ठेवली n ची, तर हा येईल 2 पाय. 2 पायने जर मल्टिप्लाय केलं आणि k च्या ह्या व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायच्या याच्यामध्ये, म्हणजे हा येईल 2 पाय बाय 1 ठेवल्यावरती हा फक्त 2 पायच्याच फॉर्ममध्ये येईल 2 पाय. नंतर समजा 2 जर ठेवला 4 पाय येईल, 3 जर ठेवला तर हा 6 पाय येईल. म्हणजे ह्याच्या व्हॅल्यू नेहमी आपल्याला काय भेटतील, ह्या पॉझिटिव्ह 1च भेटतील. ओके, तर 0ला सुद्धा 1 भेटेल आणि 1 जरी व्हॅल्यू ठेवली तरी आपल्याला 1च भेटणार. आणि जेव्हा आपण n ची व्हॅल्यू 2 ठेवू, n ची व्हॅल्यू 2 ठेवू म्हणजे हा येईल 2/2. 2 विल गेट कॅन्सल म्हणजे हा पाय होईल. म्हणजे ओके, व्हेन n इज इक्वल टू 2 हा काय होईल 2 विल गेट कॅन्सल. मग फक्त राहील k पाय. k पाय राहिल्यावरती काय होईल, मग k ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करू. हा येईल 1 पाय. 1 पायला व्हॅल्यू -1 येईल. 1 पायला व्हॅल्यू काय येईल, हा इथे येईल पाय. हा येईल इकडे 2 पाय. इकडे येईल परत 3 पाय. ओके, इकडे येईल परत 4 पाय. असं मग आपल्याला व्हॅल्यू भेटत राहील. इकडं 1, इकडं -1. ओके, जेव्हा n इज इक्वल टू 2 आपण सबस्टिट्यूट करू आणि k ची व्हॅल्यू व्हॅरी करू आपण, तर त्यावेळेस आपल्याला काय भेटेल, तर रूट्स आर +-1. हे आपल्याला रूट्स काय भेटतील, +-1 भेटतील. ओके, मग वेन n इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 3, जेव्हा हा n ची व्हॅल्यू ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 3 जर ठेवलं तर त्यावेळेस आपल्याला काय भेटेल, रेग्युलर पॉलिगॉन भेटेल. विल गेट रेग्युलर पॉलिगॉन. वेगवेगळे अँगल हे आता वाढत जातील ह्याच्यामध्ये.
कसे वाढतील ते आपण पिक्टोरियल फॉर्मॅटमध्ये सुद्धा पाहू. रेग्युलर आपल्याला पॉलिगॉन भेटेल at whose vertices the roots lie in is inscribed in the unit circle. म्हणजे या युनिट सर्कल मध्येच आपल्याला काय भेटेल, ह्याचे जे काही पॉलिनॉमियल्स आहे, पॉलिगॉन आहेत, हे पॉलिगॉन आपल्याला त्या मॉड्युलस z = 1 मध्येच आपल्याला ह्या सगळ्या व्हॅल्यू भेटतील. मग प्रिन्सिपल रूट आपल्याला काय भेटला, प्रिन्सिपल रूट z = 1 भेटतो आपल्याला when k = 0. हा जर 0 ठेवला तर आपल्याला डायरेक्ट प्रिन्सिपल रूट हा 1 भेटतो. If we write Wn is equal to exponential of I 2π by n. आपण पाहिलं होतं की 2π n हा काय होतो, हा इक्वली स्पेस करतो. तर हा काय केलेला आहे, Wn हा काय केलेला, आपण एक स्टँडर्ड रूट्स घेतलेला आहे आणि I 2π by n या इक्वली स्पेसनी हा काय होणार, डिस्ट्रीब्यूट करत जाणार. आणि विथ द हेल्प ऑफ ऑयलर्स फॉर्म्युला जर आपण अप्लाय केला तर ह्याला आपण असं लिहू शकतो, Wn⁻k is equal to हा येईल आपला एक्सपोनेन्शियल ऑफ I 2kπ by n. ओके, तर ह्याच्यामध्ये जर आपण व्हॅल्यू सबस्टिट्यूट केली तर आपल्याला काय होणार, nth रूट आपल्याला भेटणार, distinct root. Hence the distinct nth root of unity will get काय भेटेल आपल्याला, nth रूट याचे हा 1 भेटू लागला. फर्स्टला Wn, सेकंड मग हा Wn². ओके, हा मग सो ऑन Wn n-1. आणि ह्याच्यावरून आपण केसेस पाहणार आहोत. केस n is equal to 3, 4 and 6 हे बघू आपण. आणि Wn raised to n is equal to ऑलवेज काय असणार आहे, 1 असणार, कारण की त्याचा nth रूट हा काय असणार आहे, 1च आहे. nth रूट ऑफ युनिटी म्हणल्यावर 1चा nth रूट जरी घेतला तरी आपल्याला 1 भेटणार. ओके, तर ह्या फॉर्म्युल्यामध्ये आता आपण काय करू, n आणि k ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करू. ओके, तर फॉर 3 तर आपल्याला 3 घेतल्यावरती आपल्याला काय भेटणार, 3 वर्टायसेस भेटणार आणि ते विदिन याच सर्कलमध्ये असणार आहे. मॉड ऑफ z इज इक्वल टू 1. ओके, हा सपोज आपला nth रूट आहे, मॉड ऑफ z इज इक्वल टू 1. ओके, मग आपल्याकडं हा दिलेला आहे 3. मग ह्याला आपण काय करू, W3k इज इक्वल टू एक्सपोनेन्शियल ऑफ I हाईल 2kπ अपॉन 3 आणि वेअर k इज इक्वल टू 0, 1, 2 अप टू n-1 पर्यंत. ओके, तर मग आता आपल्याला काय करायची, k ची व्हॅल्यू 0 ठेवून बघू. म्हणजे हा काय भेटेल आपल्याला,
झिरोची व्हॅल्यू भेटेल, म्हणजे ओरिजिनल पॉईंट भेटेल. मग 0 जर ठेवला तर ह्याची व्हॅल्यू काय येईल 1, म्हणजे हा झाला फर्स्ट पॉईंट. ओके, मग W31 सबस्टिट्यूट करू, म्हणजे आहे एक्सपोनेन्शियल ऑफ I 2 k ची व्हॅल्यू आपण 1 ठेवली, 2π/3. π/3 म्हणजेच काय, ओके, k इज इक्वल टू 1 सबस्टिट्यूट केला आपण. π/3 म्हणजेच काय, π/3 म्हणजे 180. ओके, 180/3 म्हणजे हा झाला 60. ओके, आणि 60 × 2 म्हणजे 120 म्हणजे हा झाला तुमचा सेकंड पॉईंट. इथं कुठतरी असणार, हा झाला तुमचा सेकंड पॉईंट, म्हणजे हा झाला तुमचा W31. ओके, आणि हा झाला तुमचा ओरिजिनल 1 इज इक्वल टू W30 ॲट x. हा झाला तुमची अशी लाईन. ओके, नंतर W32 आपल्याला काय करायचे, n-1 पॉईंट पर्यंतच जायचंय. ओके, n-1 पॉईंट म्हणजे जर आता आपली k ची व्हॅल्यू जर 3 पर्यंत आपला n आहे, 3चा हा काय n आहे. ओके, n इज इक्वल टू 3 आहे, म्हणजे k कुठपर्यंत जाईल, फक्त 3-1 म्हणजे 2 पर्यंतच आपण ही व्हॅल्यू यूज करणार. मग नेक्स्ट आपण आता काय, 3-1 म्हणजे फक्त 2 पर्यंतच आपल्याला व्हॅल्यू चेक करायची. इफ वी सबस्टिट्यूट 2 ॲट k इज इक्वल टू 2, तर आपल्याला हा काय भेटेल, 2 × 2 π/3. π/3 म्हणजेच काय, आपले π/3 म्हणजेच काय 60 आहे. 60 × 4 म्हणजे 24 240, म्हणजे हा काय 270 आहे. ओके, हा 180 आहे, म्हणजे पाय आहे, हा 180 म्हणजे पाय, आणि हा 3π/2. आणि आपल्याला काय 240 म्हणजे हा 240 इथं कुठं येईल, म्हणजे ही झाली आपली थर्ड व्हॅल्यू, म्हणजे हा येईल आपला W32. म्हणजे हे झालं आपल्या 3 मध्ये आपल्याला हे 3 व्हर्टायसेस भेटतील. सिमिलरली फॉर W4, ठीक आहे, जर आपण यांची व्हॅल्यू जर 4 ठेवली, तर यांची व्हॅल्यू 4 ठेवल्यावरती आपल्याला 4 व्हर्टायसेस भेटतील. आणि त्याचा ग्राफ कसा आहे तो पाहून चेक करून देतो, आणि 6व्यासाठी तुम्ही चेक करायचं. ओके, म्हणजे हा आहे आपला WNK इज इक्वल टू एक्सपोनेन्शियल ऑफ I 2k π/n. हा आपला फॉर्म्युला ह्याच्यासाठी आपण जनरेट केलेला आहे. कशासाठी, nth रूट ऑफ आयडेंटिटी म्हणजे 1 साठी. हा 0 1 2 अप टू n-1, म्हणजे n जेवढा असेल त्याच्यापेक्षा 1 ने कमी. फोर्थ 0 असेल तर हा 1 येईल, कारण की k ची व्हॅल्यू जर 0 सबस्टिट्यूट केली तर हा काय होल 0 होईल, आणि e⁻0 म्हणजेच काय 1. हा झाला तुमचा फर्स्ट पॉवर. W4⁻1 k ची जर व्हॅल्यू 1 ठेवली, ओके, तर काय भेटेल, एक्सपोनेन्शियल ऑफ I 2k ची व्हॅल्यू 1 π/4. ओके, वेअर k इज इक्वल टू 1, हे 2 4 π/2. e⁻I π/2 म्हणजे cos π/2, म्हणजे हा काय e⁻I π/4, सॉरी π/2, म्हणजेच हा काय cos π/2 प्लस I sin π/2. cos π/2 ची व्हॅल्यू 0 आणि I sin π/2 ची व्हॅल्यू 1, म्हणजे हा I येईल, म्हणजे हा इथे येईल. ही झाली I ची व्हॅल्यू, जाईल W41. ओके, नेक्स्ट W4⁻2 I एक्सपोनेन्शियल ऑफ I, ओके, हा येईल 2 × 2 × π/4, वेअर k इज इक्वल टू 2. हा 4 कट होईल, म्हणजे पाय होईल, आणि e⁻I पायची व्हॅल्यू किती येते -1. -1 म्हणजे हा आपला
कॉस्टची व्हॅल्यू -1 होईल, म्हणजे हा झाला तुमचा व्हॅल्यू e⁴ 2. ओके, आणि सिमिलरली e⁴ आता यांची व्हॅल्यू 4 आहे, म्हणजे आपल्याला काय करावं लागेल, फक्त 3 पर्यंत कॅल्क्युलेट करायचं. म्हणजे एक्सपोनेन्शियल ऑफ आय हा येईल 2 × 3 × पाय बाय 4 where k is equal to 3, म्हणजे हा येईल 2 × 4 3 पाय बाय 2 एक्सपोनेन्शियल ऑफ आय 3 पाय बाय 2 म्हणजेच काय येईल, हा येईल कॉस 3 पाय बाय 2 प्लस आय साइन 3 पाय बाय 2. ठीक आहे, मग कॉस 3 पाय बाय 2 म्हणजे 0 येईल, आणि हा येईल -1, म्हणजे हा काय येईल -i. -i म्हणजेच काय येईल, -i म्हणजे ही -i, म्हणजे हा झाला तुमचा लास्ट पॉइंट. जे 4th पॉवर असेल तर हा काय भेटेल तुम्हाला W43. ओके, सिमिलरली फॉर 6, जर तुम्ही यांची व्हॅल्यू 6 घेतली, यांची व्हॅल्यू जर 6 घेतली, हे तुम्हाला बुकमध्ये दिलेलं नाही आहे. सगळं सॉल्व करून डायरेक्ट तुम्हाला व्हॅल्यूज पण दिलेल्या नाही, मी हे सोडून दिलेलं आहे. तुम्हाला फक्त डायग्राम दाखवलेली आहे. फॉर n = 3 एक डायग्राम, n = 4 एक डायग्राम, n = 6. तर तुम्हाला जे काही डायग्राम दिलेली ती अशा फॉर्मॅटमध्ये दिलेली असणार. हा झाला तुमचा W6, हा झाला तुमचा W6-2, हा झाला तुमचा W6-3, हा झाला तुमचा W6-4, आणि हा झाला तुमचा W6-5, आणि हा झाला तुमचा ओरिजिनल. म्हणजे तुम्हाला 6 व्हर्टायसेस भेटले पाहिजे. ओके, तर ह्या झाल्या तुमच्या व्हॅल्यूज फॉर n = 6. तर अशा प्रकारे आपल्याला nth रूट फाइंड आउट करायचे. ओके, आणि जर तुम्हाला nth रूट नंबरमध्ये दिले असतील तर ह्याला आपण असंही लिहू शकतो, CW1n, CWn², CWn³ and so on, CWn(n-1). Okay, so with the help of this we can find value, and it must be equally specified by 2 pi by n. तर आज आपण इथंच थांबू. उद्या पुन्हा पाहू आपण रूट्सचं एक्झाम्पल. ते सुद्धा फार महत्त्वाचं आहे, एक्झाममध्ये याच्यावर क्वेश्चन येतोच. थँक्यू.